महाराष्ट्र सरकार एवढे कसे बेवकूफ आहे? जय हिंद संस्थेत वर्षात 2 मुलीचे जीव जाते, तरीही संस्था बंद करत नाही ही एक दुर्दैवी बाब आहे. हिंगोलीतील 7 वर्षीय मुलीचा येथील वसतिगृहात संशयास्पद मृत्यू, तर जानेवारीत मुलगी पलंगाला फाशी घेऊन जीव दिला. उदगीर शिक्षणासाठी शहरातील जय हिंद शिक्षण संस्थेत आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या 7 वर्षीय मुलीचा मृतदेह 4 सप्टेंबर बुधवारी रोजी तिच्या खोलीत संशयास्पद अवस्थेत आढळला. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मुलीचा मृत्यू हॉट अटॅकमध्ये झाला आहे, असे सांगत असतानाही संशयास्पद मृत्यू झाला असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह लातूरच्या शैक्षणिक संस्थेत पाठवले होते. मंगळवारी तिने शाळेत परीक्षा दिली. त्यानंतर ती वसतिगृहातील खोलीत झोपण्यास गेली. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह तिच्याच खोलीत आढळून आला. सकाळी ही बाब शाळेतील कर्मचाऱ्यांना लक्षात येताच तिला उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मयत अंकिता नागोराव माहुरे हिस रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. असाच प्रकार जानेवारी महिन्यात पलंगाला फाशी घेऊन एका मुलीने आपली जीवनयात्रा संपविली होती. एका वर्षात 2 घटना जय हिंद संस्थेत घडल्या. त्या घटनेच्या चौकशा पंचनामे होऊन देखील महाराष्ट्र शासन या संस्थेवर कोणतीच कारवाई करत नाही, ही एक शासनाला लाज वाटणारी बाब आहे. आदिवासी समाजातील मुली शिक्षण घेऊन आपले कुटुंब सुधारावेत म्हणून शासन करोडो रुपये संस्थेस देत आहे. मात्र पैसे घेणाऱ्या संस्था आदिवासी मुलींना शिक्षण न देता त्यांच्याशी गैरवर्तणूक करून त्यांचे जीवन समाप्त करीत आहेत. उदगीर शहरातील जय हिंद संस्थेत 6 ते 7 महिन्यात 2 मुली आपले जीवन संपवितात. मात्र या संस्थेवर आदिवासी विभागाचे मंत्री, मुख्य सचिव यांच्यासह सर्वच कर्मचारी संस्था चालकाकडून लक्ष्मी दर्शन घेऊन गप्प बसत आहेत. जर याबाबत जास्त विचारणा केल्यास थातुरमातुर कारवाई केल्याचे दाखवत संस्था चालकाची पाठराखण करीत आहेत. यामुळेच संस्था चालक माजोरी होऊन असे कृत्य करण्यास तयार आहे, अशी चर्चा उदगीर शहरात चालू आहे. संस्था चालकाच्या लक्ष्मी दर्शनापुढे महाराष्ट्र सरकार बेवकूफ बनले असल्याचे बोलले जात आहे.